एक गिलास पाणी आणजो तर. हाव आणती आहे, थांबा जरा. हे घ्या. हा आता मस्त वाटते आहे. चहा बी ठेवू का तुमच्यासाठी? अरे आता चहा कोण पिन, आता डायरेक्ट पार्टीला जाऊ. कुठे व माय? इलेक्शन वाल्याची पार्टी आहे ना. तडीकने दाबून जेव जा, संध्याकाळचं काही रांधत नाही मग मी. बर मंगले एक विचारू का? मग विचारा ना. हो का व मतदान कोणाला करशील तू? मी मतदान कोणाला बी करू, तुम्हाला काय घेणं देणं आहे का व मंगले? अशी पिसाळे कुत्रा आहे का बोलते हो माहिती तू? मग कसं बोलता? सांग ना व कोणाला करशील मतदान तर. मी का व सांगू? मतदान एक गुपित गोष्ट राहते, मी कोणाला सांगणार नाही, तुम्हाला बी नाही. सांग ना मला मला का सांगत नाही तू? नवरा आणि तू आम्ही मग सांगायला काय हरकत होते तुला? मग कोणता तीर मारला? सांग ना व सांग ना. जाऊ दे, तू इथला काय पता करतोय तर सांगूनच देते मी. माझं मत फक्त काँग्रेस पार्टीला जाईन. का व असं का करते हो तू? तुला 1500 रुपये महिना भेटतोय ना व, आणि तरी बी म्हणते की वोट काँग्रेसलेच देईन. इतक्या लवकर उपकार भरले का तू बीजेपीचे? हे तुझ्या नव्या नव्या साड्या, हे मेकअपचं सामान, हे बाहेर फिरणं, 1500 रुपये महिन्यात तर होते, आणि काय म्हणते तू काँग्रेसले वोट देईन म्हणे मी? मतदान मी कोणाला बी करू, मर्जी मई आहे, तुम्हाला काय होती आहे? तुझ्या नवरा आहे मी, मयाच ऐकणं पडेल तुले. आणि शेवटचं सांगतो आहे, बीजेपीलाच मतदान करजो. मी मतदान कोणाला बी करीन, तुम्ही का बी मध्ये बोलताय? मतदान हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे. संविधान हा अधिकार दिलाय मले मतदान करायचा, तुम्ही का बी मध्ये बोलताय? मला ज्याला देणार ना मी त्यालाच देईन, मला नको विचारा तुम्ही. अरे पण तू काँग्रेसला का बी मतदान करते ते तर सांग पहिले मला. मी का बी सांगू? तुम्ही सांगा ना की मी बीजेपीलाच का बी मतदान करू, काँग्रेसला का बनी? बीजेपी वाले लाडक्या बहिणीचे खर्च उचलताय ना, आणि तू मोठ्या तोंडाकडून म्हणते काँग्रेसले वोट देईन. अरे जर काँग्रेस जर आली तर 3000 रुपये महिना भेटेल ना. 1500 कोण पाहते, डायरेक्ट 3000. जेव्हा त्याची सत्ता होती तेव्हा का बी दिली नाही, आताच कस काय म्हणताय ते की आम्ही देऊ? मी तुले साध्या आणि सरळ भाषेत सांगतोय, बीजेपीला मतदान करजो. बीजेपी वाल्याने आताच तर सुरू केले 1500 रुपये, पहिले का बी केले नाही मग? हे पाय विषय तो नाही आहे की कवा सुरू केलं आणि कवा खतम केलं. मला सर्व समजते तुमचं, पण मी मतदान काँग्रेसलेच करीन. का काँग्रेस कायची आहे? त्यानं काय केलं आता सांगता बरं मला. अरे काँग्रेसने इथले काम करून ठेवले आहे की जर निबंधले हलकटी बसले ना तर पानं बी संपून जातील आणि पेन बी संपून जातील. वा वा, सकाळचं कोणी भेटलं नाही का तुले? तुमच्या बीजेपी वाल्यानं कितली महागाई वाढून दिली आहे बापा. तुमच्या बीजेपी वाल्यानं कितली महागाई वाढून दिली आहे काय माहित आहे तुम्हाला? सिलेंडरचे भाव तरी माहित आहे का तुम्हाला कितले झाले आहेत? मग काव ती मजुरी वाढली नाही का की चढल्या तरी काय उभी? मग जशी तुझी मजुरी वाढते तसे भाव बी वाढतील ना. पहिले रोज काय होता तुले 100 रुपये, ना आताचा रोज कितला पडतोय तुले? 500-600 रुपये. कमी झाले का तुले? पेट्रोल न डिझेलचा भाव तरी माहित आहे का तुम्हाला? मन तशी तर महागाई वाढून ठेवली आहे तुमच्या सरकारनं. काँग्रेसची सरकार बरी होती बापा. म्हणजे तुला बीजेपीच्या कोणत्याच योजना माहित नाही आता लोक? म्हणजे माझ्यापेक्षा जास्त तुम्हाला माहित आहे का? सांगा तर बरं कोणकोणत्या योजना सुरू केल्या तर बीजेपी सरकारनं? पहिली उज्ज्वला योजना, त्याच्यामध्ये तर फोक्टामध्ये सिलेंडर वाटायला तेव्हा गेलती ना तू गेले राईन मध्ये कशी उभी होती? ते काय विषय आहे का? त्याच्याहून जास्त तर काँग्रेसनं दिलाय. अरे तुमच्यासारखे लोक थुकेल चाटतात यायचं. जास्त नको बोलावं आता हो. मग हातले गरम झाला आता. काय करशील म्हणजे तू मला मारशील का तू? अरे त्या टायमाला राखेल सस्त होतं. अरे शुक्रमान की त्या टायमाला राखेल सुरू होतं, आता बंद केलाय तर. तिथल्या गंधा मोठे मरत लोक राखेल कण काय माहित आहे तुले? अरे त्या राखेल कण 1-2च मरत, सिलेंडर कधी फुटलं ना पुरा वाडाचा वाडा चेटून जातो डायरेक्ट. अरे तुमच्यासाठी जर सोन्याचा ताजमहल बी उभा केला, त्याच्यात सोन्याचं सिंहासन बी ठेवलं आणि हिऱ्याची प्लेट बी जर दिली जेवणाची, तरी बी तुम्ही भिकास माणसान भिकार सोटाय हो. तुला काय माहित आहे हो बीजेपीचा इतिहास? वा वा, जसं की तुम्हाला लस पोथी पुराण माहित आहे त्याची सांगा तर. बीजेपी सरकारनं धारा 370 हटवली, माहित नाही का तुला? त्या काश्मीर मधल्या लोकांचा कितला फायदा झाला? मग तू मला आता सांग, पण तडी बीजेपी का हारली ते सांग मला आता. की मत भेटले नाही तडी? हागंदारी मुक्त केलं त्यानं सर्व. हार जीत तर चालूच राहते व, पण त्याच्यासारखा माणूस पैदा होणार नाही. पण एक गोष्ट मान्य पडेल भो पठ्ठ्याची, तिनं ते चांगलं काम केलंय. हागंदारी मुक्त गाव केले तर बायाले प्रॉब्लेम आहे बाहेर घेऊन जायला टंबेल. पण हे जे योजना सुरू केली ती बीजेपी सरकारनं, त्या भारतातली सर्वोच्च चांगली सुविधा होती. पण बीजेपीलेच मतदान करजो बरं. अरे पण काँग्रेसच्या टायमामध्ये डाया दुयाचे तेल साखरचे भाव कितले कमी होते ना, आता कितले मागे वाढले आहे तुम्हाला काय माहित आहे? असे कितले रुपये वाढले आहे सांगता बरं? तवा साखर 23 रुपये होती, आता 45 रुपये किलो आहे. तेल तवा 60 नाही तर 70 रुपये किलो होतं, आता डायरेक्ट 145. तुरची डाळ 107 रुपये किलो होती तवा, आता डायरेक्ट 180.
उडीद मूग तवाचे भाव काय होते 98 रुपये किलो. आता बापा रे 130 लोक पोचले तिथं. चाल ठीक आहे. मला आता सांग तू काँग्रेसच्या टायमामध्ये तुझा रोज काय होता शेताचा? अशी 100-150. ना आता कितला ते सांग. आताचा रोज 750 आहे मला. म्हणजे तुला 600 रुपये रोज बी कमी झाला आता. विषय तो चालू नाही पैशाचा. विषय कोणता चालू आहे? महागाई किती वाढली आहे तो विषय चालू आहे. वा वा, म्हणजे चीट बी तुया आणि पट बी तुयाच. मी बी सांगते तुम्हाला काँग्रेसलेच मतदान करजा. का डोकार पडली आहे का गुच्चाब्बीस? बीजेपीलेच मतदान करजो. बीजेपीले वोट जर देशील ना तर 21 रुपये महिना पडेल ना तुले. आणि वरतून एसटी मध्ये बायले 50% सूट आहे. तुमचे कितले पैसे वाचतील ते तरी माहित आहे का तुम्हाला? तुम्हाला सर्वात जास्त खर्च तर बाबा फिरायचा राहतो. उठली सुटली की चालली माहिती घरी. पण काँग्रेस तर म्हणते आम्ही फुकट बस सेवा देऊ. व बोल्यामध्ये आणि कार्यामध्ये दुनिया आसमानचा फरक आहे. त्या बाप तर म्हणे की मागण्याची चैन केली का त्यानं? तसे तर तुम्ही मला बी म्हणत की सोन्याचा हार करून देईन. केला का तुमनं? तुमचं ठेवताय झाकून ना आमचं पाहताय वाकून. ते काय बी असू दे पण बीजेपीलाच मतदान करतो याद ठेव जरा. बीजेपी सरकारनं मेट्रो ट्रेन सुरू केली. वरतून वंदे भारत एक्सप्रेस बी सुरू केली. अरे पण त्या गोष्टीचा काय फायदा? तिकीट तर दुनियाभरचं महाग आहे. अरे काँग्रेसच्या टायमामध्ये तर रेल्वेमध्ये संडाची बी चांगल्या राहत. ते पाणी प्यायचे गिल्लास तर सागायदांना बांधत ते की कोणी घरी ना घेऊन जाय म्हणून. गाण धुवायसाठी पाणी बिना राहणार त्या रेल्वेमध्ये लोक बिना गाण धुवायचे जात. ते काही बी असो पण तुम्ही मतदान काँग्रेसलाच करजा. व तू बीजेपी मतदान कर तो कर्ज माफी करणार आहे. अरे तुमच्याकडून जे होईल ते करून घ्या. मत तर काँग्रेसलाच जाईन. माया तोंडी तोंडी येते का तू? मी ऐकणार नाही तुमचं. मी मतदान कोणालाही करीन पण बीजेपी सोडून. बीजेपीला मतदान कर. त्याला भारताची किती अर्थव्यवस्था बदलली तुला काय माहित आहे? पण कर्ज तर दुनियाभरचं करून ठेवलाय. बस तुला तेच येते तोंडी तोंडी बोलणं नवऱ्या. जाडी म्हैस करून पस्तालाय मी. मला जाडी गिडी बनायचं नाही हो. मग काय बनू तुला सोनाक्षी सिन्हा? असं आहे का बेटा? संध्याकाळी भेटतो ज्याच्या टायमाला तुला भाकरच देत नाही मी. व काय गरज नाही व पार्टी चाललाय मी. बोलला नाही का तुला मी चढून जीवन येईन मी. अरे पार्टी बघता आज पुरती आहे कालदी पुरती नाही आहे. कालदी येणंच पडी. धमक्या देते का तुम्हाला? आऊ रे खुल्ल्या दिल्या ते बी. व तुले करून पस्तालाय मी रणवास बरा होता. मग काय झाक मारायला केलं लगन मायाशी? मग बोलणं नवऱ्याले काही बी बोलणं तोंडी तोंडी येणं. एक सट्टा दिशा काना खाली पडीन त्या तो समजीन तुले. अरे मला हात लावून पाय तुला सांगते ना 18च्या भावाची. तुझ्या जर कवाचा डोकं फोडतोय मी की बीजेपीले मतदान कर बीजेपीला मतदान कर तरी बी ऐकत नाही तुम्ही. हा सांगा ना मग कोणकोणते विकास केले त्याने तर. व तुला कवाचा सांगतोय व मी तरी बी तुझ्या डोक्यात उज्जड पडला नाही. मी बी तर कवाचीच तुम्हाला समजून सांगते तुम्ही समजायला तयार नाही आहे. दुनियाभरची तर महागाई वधून ठेवली आहे आणि काय बोलताय तरी. अरे तो टाइम वापस येणार नाही काँग्रेसचा. सस्ताईचा येणारच नाही. व त्या टायमामध्ये लोकांचे पैसेच नव्हते तर सस्ताई तर राहीनच ना. तेव्हा आपल्या भारतामध्ये लय मोठी गरिबी होती. का माहित नाही का मला? वा वा, आता कसा तुलाच मोठा टाटा बिर्ला झालाय. होला पडेल चड्डी तर घाल तू. काय पाप आहे रे बापा. शिकेल पडेल बायको करून पस्ताला रे मी. अंधी बैरी अनपड करेल परवडते बापा पण शिकेल बायकोनी. तसे कधी करता मी तर आपला मोर आपल्या जोस नाचता रे बापा. का रे पिंट्या चालतोय बाहेर? समजने वालों को सिर्फ इशारा काफी है. हा व्हिडिओ फक्त मनोरंजनासाठी आहे मित्रांनो. आमचं कोणत्याही पक्षाशी काहीच घेणं देणं नाही. जर कोणाच्या भावना दुखवल्या गेल्या असतील तर मनापासून क्षमा असावी. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून जा मित्रांनो. जय खानदेश जय जळगावकर. तू समझा? हाँ. नहीं तू समझा नहीं.